राम राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. बघा आता यो विषय फुल पाणी साचले. गौरे काय करायचं आता? नदीला पाणी येतं काय या पाण्याने? बाबा 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 राजहंसची मजा आहे फक्त भाऊ. त्या दिवशी आणिच पाणी साचलंय. काल सकाळपासून पाऊस चालू आहे, अजून पाऊस थांबायचं नाव घ्यायला. नदीला एक चक्कर मारून यावं लागेल तिकडे. मी फिरतोय छत्री घेऊन. कालच किती मस्त केलं होतं राव. इथं पाणी काढायचं ते बघ किती साचलंय पाणी डेंजर मध्ये. कशी छोटी नदी वाहू राहिली हे बघून तर मला ते व्हिडिओच आठवली भाऊ. ही मराव धबधबा आहे बाहुबलीचा. विशेष नाही करायचं. काय होत धिंगाणाचे. मी म्हणत होतो या खड्ड्यातलं पाणी कम संपत नाही. आता शिकलं इकडं सगळं वाहून येतं. पुढून सगळं वाहून येत. बापरे. चला रे कोंबड्या हो, चलो चला. या कशा येतात बघू तुम्ही. आता कुठून जायचं? जा जा जा, पळा पळा कुठेतरी पळा आता. चला भाऊ, आता आम्ही चाललोय नदीला पाणी बघायला. तिघ जण एका छत्री खाली. अवघडच भाऊ. चला किती परत आता कमी व्हायला लागलं थोडं थोडं पाणी. पाणी काय इतकं वाढणार नाही असं वाटतंय. आता आपला वाडा बी वाहू राहिलाय बरं का. बघू वाढलं तर अरे अलर्ट टाकावं लागेल. वाढलं तर बऱ्यापैकी आलंय, बऱ्यापैकी आलंय. कालच्या पुला अरे इथं वाकणार होतो मी आता. याच्यात गेलो असतो ना खाली. वड्या जा ठिबकची वंडल घ्यायला लय लांब गेला तेव्हा. आता बापरे बापरे बापरे. परत आहे ना आता वरच्या पुलाला लागत काय काय माहिती भाऊ. पाणी किती घे लागलंच आहे. मोऱ्या बुजल्यात, मोऱ्या बुजल्यात आब्या, मोऱ्या बुजल्यात. इकडं काय विषय. भरत भरत चाललंय का काय ते बी कळा ना मला. पाणी बरोबर आहे. वात वात पाणी वाहतच असतं. पाणी कुठे जात नाही. बोया जाऊ दे. काय मला काय का पुढून जाऊ चाललंय सण पाणी. हा त्याच्यामुळे चाललं. हे नाही तुंबायचं, तुंबायचं नाहीये पाणी. बोल ना भाऊ. तू नाही तुझं कुठे गेलते? हा बोला बोला बोला. पाऊस आ गया इधर, इधर देखना पानी देख निकली। गर्दी गर्दी हो गई सब इधर. सब गर्दी गर्दी हो गई. हो का भाऊ. त्या दिवशी हेच तुटले होते. डायरेक्ट लावलंय. आता हे काय लावलंय काय माहिती प्लॅस्टिकचं. आपल्याकडे पाऊस इतका मुसळधार चालू आहे की बाबा लाईटच नाहीये कालपासून. मी आता अंड्याची कॅन्डलिंग करतो. यात पिल्ला आहेत का नाही. आणि डायरेक्ट कोंबडी खाली देतो ठेवून. रात्रीपासून लाईट नाही. मला रात्रीच ठेवायला पाहिजे होती गाड्या. लक्षातच नाही आलं. त्यांचे काय आलं ते काय टेन्शन नाही. मुर्गी ए मुर्गी, मेरे 2 अंडे संभाल ना. कुठं ठेवू का? काढले. आता हे देऊ असे गपचूप ठेवून मध्यभागी. म्हणजे कसं आहे नाही गरजे. फक्त मेहरबानी तिने फोडले नाही पाहिजे रे बाबा. अंड्याचा वास येतो तसा तिला. चला बघू धरती का नाही. चल ग बाई, अंडे इथं आहेत तुझे. चल बस अंड्यावर. बसली बसली धरीन चट. आता मी चाललो खाली स्टार्टर काढायला. चला नाही होत चालू ती नाही. हळूहळू हळूहळू जाऊन येऊ. बघू पाणी जर नसलं साचलं तर नाही आणायची. पाणी जर असलं तर मग आणावं लागेल. इकडून जाण्यापेक्षा इथून असं मग वाटावं. नाही रस्त्याला लागून तिथून वावरातून नाही जाणं व्हायचं. शक्य तरी वावरातून जाणं. काय बघ इकडं लय फसत आहे. उडी घ्या इतकं खचाखच खायला जातं. या कसं चालावं तर चालाव रे बाबा. बापरे. ओके बरं झालं भाऊ. अजून तर नाही आलं बरं का. पण यायलाच लागलंय. नेतो काढून स्टार्टर. जाऊन द्या घरी. हाय करंट स्टार्टरमध्ये अजून पाणी यायलाच लागलंय बघा.
नेतो काढून जाऊन दे भाऊ. परत एक तर आधीच त्याला 1.5 वर्ष लागले यायला. आत्ता खराब झालं तर किती वर्ष लागतात काय माहिती यायला. त्याच्यापेक्षा आपली थोडी बुद्धी चालू, थोडा ताण होईल. चला घरी काढतो मी आता याला. ओके निघल्या वायरी. आता ही कट मारावं लागल. लय झंझट आहे बाबा, पण ताण नाही आहे. बरं आहे तेवढंच. झाली कट. चला भाऊ काढलं स्टार्टर. वा 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 मस्त सोलर धुवून निघलंय. विहीर भरली, बरीच भरली. एक रिंगच राहिली आता. जशी बाहेर पाणी ठेवली तशी विहिरीची. चला भाऊ जातो घरी आता. स्टार्टर घेतलंय, शर्टाच्या आत घालून घे जाऊ नये त्याच्यामुळे. चला चल गोल्या पुढं वय. चला चला चला. काय घ्या आता तुम्ही जरा. चला भिजलं होतं ते थोडं. पाणी होतं त्याच्यावर तिथलं पुसून घेतलं. हा आपण पान कापत नव्हतं लावलं का ते, त्याला ती पेटीच बसवायला पाहिजे आपण. चालायला रस्त्याला राहिले नाही हो, इतकं पाणी साचलंय रस्त्यावर. हे बघा पाणी. अशा पाण्यात साप, विचू, खेकडेत नाही बरं का एवढ्या पाण्यात येत. शक्यतो इथं नसतात. पण लय भीती वाटते मला. तसं वाहत आहे पाणी इकडून सगळं पाणी इथं येत आहे. खाली वावरात जात आहे आपल्या. अरे बापरे तापलं का तू? पाण्याखाली बसला तिकडे घ्यायची चुली तर मस्त पैकी. काळ काय होणार आहे? काळ काय होईन लगेच. आजच्या दिवस याच्या खाली घ्यायची. हे काढायचं येईन का? घ्या आता पाणी सगळे टिपकत ते. मग चला जाऊन दे. पाणी तापलंय ना? पिल्लं सोडायचेत भाऊ. कुठं सोडावं आता? राहू दे याच्यातच. दुपारी खायला सोडू 2 मिनिटं परत गोंधळून टाकू त्याच्यात. याच्यावर अंगावर बसलंय मस्त पैकी. जी बाबांचा असा एक फोटो बनवलाय. आता त्यांना दाखवू आपण. त्यांना काय वाटतंय बघू. वाघ धरला. कपाशीत वाघ आला. संजय आजी ते कुंकडी गेले. कशाला हात लावला येईल? वाघाचे केस सांभाळून राहिलेत. गोल्या आहे ते आपला. बारीक पण हा लावायचं का फ्रेम बिम करून फोटो. चला भाऊ आता आपल्याला जायचंय टाकाव. चला आता आपल्याला जायचंय टाकळा आणायला. टाकळा घेऊन येऊ आपण. याच्या ट्रॅक्टर मध्ये जेवण केलं ना पण तुम्ही. मग चला मग लगेच घेऊन येऊ 5 मिनिटात. मी तर ट्रॉली बिल काढतो. चला आता खाली भेटू. खालच्या वरात डायरेक्ट टाकळा तोडल्यावर. बापरे पाण्यातून ये. चला भाऊ खाली आलोय आता. आपल्या सीताफळाला मग सीताफळ लागली. तिथं डाग पडलेली नेतो आता काढून. का भारी आहेत हो बाबा. याला हे नाहीये भुरी का म्हणतो आपण त्याला. ते हे नाहीये फंगस बिंगस नसतो का तो नाहीये. फक्त इथं आहे थोडा. अरे बापरे मस्त भरलंय आता. जबरदस्त. हे ना वल्यात एवढं काढणं बी लय महत्वाचं आहे. महत्वाचं म्हणतो काय म्हणते त्याला. कठीण आहे. सुक्यात कोणी काढीन. वल्यात आहे ना कुठं हात घालू वाटत नाही. चला आता. आणि जास्त वलं द्यायचं बी नाही आपल्याला. बांधा फक्त आता. आता फक्त ट्रॅक्टर पाण्यातून गेलं पाहिजे बस. ओके म्हणजे कामच झालं. चोपून त्या साईडला आहे थोडं. काय टेन्शन नाही. ह्या साईडला काही नाही. ते लाकडं आहेत खाली. ते नाही बसणार. हळूच बसा फक्त. खाली जाताना बरं का आता. हां उतरावं लागेल ना, वाटावं लागेल ना. बस चला चला निघायचं का? चला भाऊ इथपर्यंत आलोय. आता फक्त इथं विषय. इथं लय मोठं पाणी आहे. ट्रॅक्टर डुबत आहे डायरेक्ट. इथंच मोठा विषय फक्त आता. बघा ट्रॅक्टरच्या बार त्याच्यात पाणी जातं. चल 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 चल.
पडला. ओके ना निघलं ना. लय ताकद लागली. वाज वाज वाज. ओके. मी म्हणलं निघत का नाही, निघलं. तर का काय म्हणले? हा पळायलाच तयार. पोट भरून खा आता. पोट भरायला येईल, पोट भरलं. नाद भेटन मग. कोंबडी लय बेकार आहे का, कारण की बाबांनी मी गेलो होतो आता टाकळा आणायला. आत्ता ते टाकलाय तर ह्या पिल्लाला तिने इतकं मारू मारू घेतलंय बघा. कसा डोळा सुजावलाय, कसे पार पंख केले त्याचे बघा. बघा पंखा खाली पार त्याला पार सोलून टाकलंय पुरं. हे बघा काय कोंबडी बाबा. डोकं म्हणजे डोळ्याला लावलं लागलंय मारण्याचं, डोक्यात मारण्याचं आणलं तुझं. हळद बिळद लावा लागणार त्याला. काय बकवास कोंबडी बाबा, लय बकवास कोंबडी. ही कोणाला सांभाळती, हिचं काही टेन्शन नाही बघा. हिच्या खाली तुम्हाला आहे ना कधी बी जास्त पिल्लं दिसते. हिच्या खाली कधी बघा जास्तच पिल्लं आहेत आणि तिच्या खाली मोजून 10 पिल्लं आहेत. ती हाईच तशी खोडीची. आता याला बघावं लागेल, थोडी हळद बिळद घालतो. बघ कशी हालत केली पार. हट.